बातमी प्रशांत कोरटकर याच्या संदर्भात प्रशांत कोरटकरची जेलमधून सुटका झालेली आहे। महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यानं कोरटकरला जेलमध्ये ठेवलं होतं। 2 दिवसांपूर्वीच कोरटकरला जामीन मिळाला होता, मात्र न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं त्याला बाहेर येण्यास उशीर झाला। इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरवर कारवाई करण्यात आली होती। 2 दिवसांपूर्वीच कोरटकरला जामीन मिळाला होता, मात्र मध्ये सुट्टी होती, त्यामुळे कोरटकरला जेलमधून बाहेर काढण्यात उशीर झाला। मात्र आज त्याला बाहेर काढले गेले। कोरटकरला घेऊन पोलीस हे मुंबईकडे रवाना झालेत। तरी दृश्य आपण पाहतोय, ज्या वेळेस कोरटकरला कोर्टामध्ये हजर केलं जात होतं त्या वेळेस शिवप्रेमींकडून त्याच्यावर हल्ला केला जात होता। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष काळजी यावेळेस घेतली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी, पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अवमानकारक वक्तव्य केलं होतं। त्याचबरोबर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत याला ही धमकी दिली होती। याबद्दल प्रशांत कोरटकरला अटक होती आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ह्याच कळंबा कारागृहात प्रशांत कोरटकर होता। त्याला जामीन मिळाला 2 दिवसापूर्वी। जामीन मिळाल्यानंतर त्याची रवानगी नागपूरच्या दिशेने होईल असं वाटत होतं, परंतु त्याला सुट्टी असल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे तो त्यावेळेला इथं थांबला होता आणि आज त्याला अचानक पोलिसांनी बाहेर काढला। ज्यावेळेला पोलिसांनी बाहेर काढला त्यावेळेला खाजगी वाहनातून त्याला पोलिसांनी बाहेर काढला। पोलिसांची यंत्रणा सक्षम होती आणि पोलिसांनी प्रसार माध्यमांनाही व्यवस्थित अडवून ठेवलं होतं। त्यामुळे प्रशांत कोरटकरला आता कुठल्या दिशेने नेलेलं आहे माहीत नाही आणि प्रशांत कोरटकरला नागपूरला सोडतात की जळगावला सोडतात हे पाहणं गरजेचं आहे। प्रशांत कोरटकरमध्ये इतकी गुप्तता पाळली गेली की पोलीस प्रशासनानं कुणालाही कसलीही कल्पना दिली नाही। जामीन मिळाल्यानंतर ज्या ठिकाणी खाजगी वाहन जात नाही त्या ठिकाणी खाजगी वाहन गेलं आणि प्रशांत कोरटकरला त्यातून घेऊन गेले। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।